श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी श्वेता. कथाविद श्वेतामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागच्या भागात आपण टेंबे स्वामी महाराजांचा कुळाचा महिमा पाहिला. आज पाहूया त्यांच्या बालपणीचा तो थक्क करणारा प्रसंग. वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी बाल वासुदेव शाळेत जाऊ लागले. त्या काळी पाटी पेन्सिल नव्हती. मग ते काय करायचे? लाकडाच्या फळीवर धूळ टाकून बोटाने अक्षरे गिरवायचे. अक्षरशः बोटे गळून जायची. वयाच्या 8व्या-9व्या वर्षी त्यांची मुंज झाली आणि तिथेच त्यांच्या कडक तपश्चर्येला सुरुवात झाली. रात्री अभ्यास करताना डुलकी येऊ नये म्हणून ते आपली शेंडी भिंतीच्या खुंटीला बांधून ठेवायचे. अशा कडक शिस्तीतून घडले श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज. मुंज झाल्या क्षणापासूनच बाल वासुदेवांचे जीवन पूर्णपणे पालटले. रोज सकाळी आणि संध्याकाळी नित्य नियमाने संध्यावंदन करणे, दररोज श्री गुरुचरित्राचे वाचन करणे हे त्यांचे नियम सुरू झाले. मुंजीनंतर ते वेदाध्ययनासाठी भटवाडीतील वेदमूर्ती विष्णू भट तात्या उकिडिवे यांच्याकडे जाऊ लागले. रोज स्वतःच्या हाताने सोवळ्याने स्वयंपाक करून वैश्वदेव करूनच ते भोजन करत असत. आचार प्रथमो धर्मः या उक्तीप्रमाणे त्यांचे आचरण अत्यंत कडक आणि पवित्र होते. दुर्दैवाने मुंजीनंतर अवघ्या 1-2 वर्षातच आजोबा हरिभटजींचे निधन झाले आणि घरावर 500 रुपयांचे कर्ज झाले. अशा कठीण काळात घरातील लहान मुलांच्या मुंजी कशा करायच्या हा मोठा प्रश्न होता. पण बाल वासुदेवाने लहान वयातच यजमानांच्या घरी पौरोहित्य करण्यास सुरुवात केली. अत्यंत आदरभावाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा अर्चा करून त्यांनी मिळालेल्या मदतीतून कुटुंबाचा भार हलका केला. त्यांच्या याच धार्मिक आचरणामुळे आणि मदतीमुळे पुढे गणेश भटजींना आपल्या घरातील लहान मुलांच्या मुंजी आणि मुलींचे लग्ने निर्विघ्नपणे पार पाडता आली. मित्रांनो, स्वतःची मुंज झाल्यापासून कडक नियम पाळणारे बाल वासुदेव पुढे संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठी आधारस्तंभ बनले. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की संस्कार आणि धार्मिक आचरण माणसाला किती खंबीर बनवते. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि कथाविद श्वेताला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. श्री गुरुदेव दत्त.